नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं माझ्या मातोश्री आयटी नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज एक नवीन विषय घेऊन आलोय. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा सध्या चालूला ऊसाचा हंगाम चालू आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ऊस तोडून कारखान्याला गेला असेल किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती ऊसाचं सध्या चालूला कटिंग चालू असेल किंवा भविष्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जाणार आहे. पण ज्यावेळेस ऊस पूर्णपणे आपल्या शेतामधून जात असतो आणि त्याच्यानंतर जे राहिलेला पाला असतो किंवा जे पाचट असतं तर त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तर एकंदरीत त्या ऊसाच्या पाचटाचं व्यवस्थापन कसं केलं जातं, त्याचबरोबर त्या ऊसाच्या पाचटाचं ते प्लॉटवरती किंवा शेतामध्ये जर ते आपण कुजवलं तर त्याच्यापासून कोणकोणते फायदे असतात त्या गोष्टी, आणि त्याचबरोबर जर ऊसाचं पाचट आपण शेतामध्ये न कुजवता ते जर जाळलं तर त्याच्या माध्यमातून कोणकोणते तोटे आपल्या पिकावरती किंवा इतर गोष्टीवरती होत असतात. तर त्या सर्व गोष्टींशी आपल्याला चर्चा करायचं आहे. तर एकंदरीत ऊसाचे पाचट जर शेतामध्ये आपण कुजवलं तर त्याचा फायद्याचा जर विचार करायला गेला तर साधारण ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे कुटी यंत्र असतं त्या कुटी यंत्राच्या सहाय्याने ज्यावेळेस आपण ऊसाचे पाचट लहान लहान कणामध्ये म्हणजे साधारण 5 ते 10 सेंटीमीटर साईजपर्यंत ते पाचट आपण कुटी करत असतो आणि ते पाचट ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये कुजवत असतो आणि त्याच्या माध्यमातून फायदे कोणकोणते होतात, तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की साधारण 1 हेक्टर क्षेत्रामध्ये जर आपली ऊसाची लागवड असेल तर साधारण 7 ते 8 टन इतकं ऊसाचं पालाचं उत्पादन होत असतं. आणि त्याच्यामध्ये जर प्रति टन ऊसाच्या पालापासून जर अन्नद्रव्य काढायला गेलं तर साधारण 1 टन ऊसाच्या पाल्यापासून आपल्याला साधारण 5.3% नत्र असेल, 1.3% स्फुरद असेल आणि पालाश पाहायला गेलं तर साधारण 3.3% इतकं पालाश आपल्याला त्या ऊसाचं पाचट ज्यावेळेस कुजवतो त्याच्या माध्यमातून भेटत असतं. आणि त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे सेंद्रिय कर्ब, त्याचं सुद्धा प्रमाण साधारण 30 ते 40% वाढतं. त्याचबरोबर ऊसाचं पाचरूट जर आपण प्लॉटवरती कुजवलं आणि त्याचं मल्चिंग टाईपमध्ये म्हणजे नैसर्गिक मल्चिंग तयार होतं, जेणेकरून भविष्यामध्ये आता येणारा जो उन्हाळा आहे त्याच्यामध्ये बाष्पीभवनाचा रेट जास्त असतो आणि किंवा ऊसाला पाणी सुद्धा जास्त प्रमाणात लागत असतं आणि त्याच्यामुळं बाष्पीभवन बऱ्यापैकी प्रमाणात कमी होऊन त्याचबरोबर दोन पाळीमधील जे अंतर आहे ते अंतर आपल्याला वाढवता येतं. त्याचबरोबर तिसरा फायदा आहे, जमिनीमध्ये 30 ते 35% सेंद्रिय कर्ब वाढतात. सेंद्रिय कर्ब हे सगळ्यात महत्त्वाचं अन्न म्हणून जे जमिनीमध्ये असणारे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतील किंवा वेगवेगळे लहान लहान सूक्ष्मजीव असतील तर त्यांचा अन्न म्हणून सेंद्रिय कर्बाचा वापर होत असतो. आणि ते सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये वाढला तर इनडायरेक्टली आपल्या जमिनीमधले सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल. आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढल्यामुळे जे जमिनीमध्ये असणारे जे वेगवेगळे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य उपलब्ध अन्नद्रव्य वनस्पतीला किंवा पुढचा जो कडवा ऊस आहे त्याला उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होत असतं. त्याचबरोबर हे एकंदरीत आपण फायदे बघितले. त्याचबरोबर जर तोट्याचा विचार करायला गेला तर बऱ्याचशा पूर्वीचे जे शेतकरी जे पारंपरिक पद्धतीने जी शेती करत होते त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस ऊसाचा पाला आपण जर शेतामध्ये जाळला तर बऱ्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं नुकसान होतं, जे की जमिनीमध्ये असणारे 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंतचा जो आपला सेंद्रिय कर्ब असेल, जे सूक्ष्मजीव असतात जे की महत्त्वाचे सूक्ष्मजीव असतात, गांडूळ असेल किंवा जे इतर घटक असतात त्यांचा बऱ्यापैकी ऱ्हास होतो आणि त्याचा भविष्यामध्ये शेतीचं उत्पादन किंवा दुसरं जे घेणारा खोडवा पीक असेल किंवा एखादं बदलून पीक घेणार असेल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला तोटा सहन करावा लागतो. दुसरी गोष्ट, तो जर पाला आपण जमिनीमध्ये जाळला तर हवेमधलं प्रदूषण वाढतात. वायूमध्ये वेगवेगळे अपायकारक घटक, वेगवेगळे वायू हवेमध्ये मिक्स होतात आणि त्यानं जी आजूबाजूची जीवसृष्टी आहे त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. तर हे एकंदरीत तोटे आपल्या पाला जाळल्यानंतर होत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांपुढचा प्रश्न राहतो की हे ऊसाचा पाला किंवा पाचट जर जमिनीमध्ये आपल्याला कुजवायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया किंवा प्रोसिजर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भागामध्ये जो ट्रॅक्टर चलित जो कुटी यंत्र असतं त्या कुटी यंत्राच्या सहाय्याने जो ऊसामध्ये असणारा जो पाला आहे तो साधारण एक 10 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर तुकड्यामध्ये ज्यावेळेस कट केला जातो आणि 2 सरीमध्ये दाबून घेतल्यानंतर आपण साधारण 200 लिटर टाकीमध्ये एक 15 किलो नत्र आणि 15 किलो सिंगल सुपर फॉस्फेट युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जो आपला पाठीवरचा पंप असेल किंवा जे एस-टी-पीच्या सहाय्याने ते जर द्रावण 2 सरीमध्ये दाबलेल्या ऊसाच्या पाल्यावरती फवारणी केली. त्याचबरोबर जे मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळे कंपोस्टिंग जीवाणू भेटत असतात आणि ते कंपोस्टिंग जीवाणू साधारण 2 किलो कंपोस्टिंग जीवाणू शेणाच्या गिलाव्यामध्ये किंवा शेणाच्या काल्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून 200 लिटर पाण्यामध्ये तो मिक्स करून
ते सुद्धा जर ऊसाच्या पालावरती जो 2 सरीमध्ये आपण दाबलेला आहे, त्याच्यावरती जर शिंपडला, तर बऱ्यापैकी लवकर पाला कुजून त्याच्यामधून जे काही महत्त्वाचे घटक असतील, जे काही महत्त्वाचे बेनिफिट्स असतील, ते आपल्याला पुढच्या पिकासाठी किंवा जे दुसरं पीक घेणार असेल किंवा खोडवा पिकासाठी त्याचा पुरेपूर फायदा होत असतो. तर ही एकंदरीत आपण ऊसावरती येणारे पाचटाचं कसं व्यवस्थापन करायचे, फायदे कोणकोणते आहेत, तोटे कोणकोणते आहेत,